देखते आज मार्केट क्या कर रहा है. ओके, 24,500ला सपोर्ट घेण्याचा प्रयत्न तर करते. एक छोटासा सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करते. इथं ग्लोबल न्यूज जरी निगेटिव्ह असेल तरी आज त्याचा फारसा इम्पॅक्ट आपल्याला दिसणार नाही मार्केटवरती. थोडंसं विक्स पण कूलडाऊन झालेलं आहे. बघूयात, एक सिम्पल ॲनालिसिस दिसतोय. इन्व्हर्टेड कप अँड हँडल पॅटर्न टाईप. पण एवढं लगेच कोणताच अंदाज लावणं चुकीचं आहे. थोडंसं 24,500च्या खाली मार्केट प्रॉपरली सस्टेन झालं तर मात्र 100% आपण 23,000ची लेवल लवकरच बघू शकतोय. सगळा मुवमेंट जो आता इथून पुढं होणार आहे तो पूर्णपणे ग्लोबल कंडिशन्सवरती डिपेंड आहे. त्यामुळं फारसा ॲनालिसिस करण्यात पण काय अर्थ नाही. कारण का तुम्ही कितीही ॲनालिसिस केलं आपण तरी कोणत्या रिझनने ते फेल होणार आहे. एखादी कॅन्डल अपोजिट बनणार, एखादं पॅटर्न ब्रेकआउट होणार, एखादं रेजिस्टन्स कधी वर करेल तर कधी करणार नाही. त्यामुळं स्मॉलर टाईम फ्रेममध्ये मार्केटमध्ये जे काय दिसते त्याच्यावरतीच आपण फोकस करूयात. आणि अशा वेळी इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स. तर बघूयात, ॲनालिसिस असं फारसं काहीच नाही, कारण का करण्यात अर्थ नाही. फक्त एक गोष्ट सांगण्यासारखी आणि नोटीस करण्यासारखी आहे, तो म्हणजे ऑप्शन डाटा जर आपण बघितलात तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो की एवढा खतरनाक कॉल रेटिंग झालेली आहे निफ्टीवरती की सेलर लोकांचा पूर्णपणे डॉमिनन्स आहे मार्केटमध्ये. प्रत्येक लेवलला, प्रत्येक सायकोलॉजिकल लेवलला, प्रत्येक की लेवलला एवढा मोठा ऑप्शनचा डाटा तिथे क्रिएट झाला आहे की असं वाटतं की मार्केट परत एकदा 20,000 वरती जाते का काय. एवढा मोठ्या सेलर्सनी कॉल राईट करून ठेवलेले आहेत. पण या सगळ्या गोष्टीमध्ये एक धोक्याची घंटा अशी आहे, एखादी गुड न्यूज जी मार्केटच्या फेवरमध्ये असेल, मार्केटचा मूड नीट करेल, एखादी छोटीशी क्षुल्लक घटनासुद्धा मार्केटमध्ये व्ही शेप रिकव्हरी करू शकतो. कधी हा जो टोटल फॉल झालेला आहे, जो आपण बघतोय की एवढे दिवस युद्ध चालू झालं आहे तेव्हापासून 3 फेब्रुवारीपासून हा फॉल पुढच्या जवळजवळ 1 वीकमध्येच कव्हर होऊन जाईल. एवढं निगेटिव्हली कॉल रायटिंग झालेलं आहे. 25,000च्या वर तरी आपण एका दिवसातच सस्टेन करू एवढं मार्केटमध्ये पोटेन्शियल आत्ता आहे. ती एक गुड न्यूज असेल किंवा फेवरमधली न्यूज असेल, ती कोणती असेल काही सांगता येत नाही. युद्धबंदीची सुद्धा असू शकते. त्यामुळे आपल्याला कायम कॉशियस राहूनच पोझिशन्स बनवायच्या आहेत. चला आता ट्रेडिंगकडे वळूयात. फारसं ॲनालिसिस करण्यात काहीच मला पॉईंट वाटत नाही. चला आपण इथं बाय करूया कॉल.
है स्टॉप लॉस, री एंटर करेंगे अगर फिर से वही सेम प्राइस पे मिलता है तो। इथे एक पोझिशन बाय केली आपण, बघूयात आता काय होते. गाइज एकदम बेस्ट ट्रेड झालेला आहे, विथ प्रॉपर ॲनालिसिस. प्रॉफिट पण बुक केलेलं आपलं. 3 ट्रेड कंप्लीट झालेले आहेत. जर का इथून पुढे चांगला एखादा ट्रेड मिळाला तर घेऊ, अन्यथा क्लोज फॉर द डे. किती एक्झॅक्ट पॉईंटला आपण टार्गेट आपलं प्रॉफिट बुक केले समजलं. ट्रेड लिहायचं काही जास्त डोकं चालवायची गरज मला इथे नव्हती. सिम्पली ट्रेंड लाईनला रिजेक्शन मिळालं, प्रिवियस बिफोर 2 डेजच्या लो खाली मार्केट प्ले करत होतं आणि तिथून एक छान असं रिजेक्शन आपल्याला मिळालं आणि त्याच्यानुसार आपण एक रिस्क घेतली आणि व्यवस्थित आपण टार्गेट घेतलं. आता काय करायचं आहे, आता शांत बसायचं आहे. हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत एंटर व्हायचं नाही. आपल्याला 1846 प्रॉफिट इनफ आहे, तरी आपल्याकडं टाईम आहे. जर बनत असेल आपल्या सेटअपप्रमाणे तरच एंट्री घेऊयात. आता फक्त 10:30 वाजलेले आहेत. 1 मिनटावर शिफ्ट झालात तर तुम्हाला दिसतंय की हां चला इथं ह्या ट्रेंड लाईनलाच इथं रिटेस्ट करून प्रॉपर एकदम बेस्ट ट्रेड झालेला आहे. इकडं बघा, ट्रेंड लाईनला काय करते, एम पॅटर्न बनवला, फॉल दिला, नेकलाईन ब्रेक केलेली आहे इथं एम पॅटर्नची. थांबा, ब्रश कुठं आहे बाळा, ब्रश हां, इथे तुम्ही बघू शकता एम पॅटर्नचा नेकलाईन ब्रेक केली मस्तपैकी आणि एक छान असा ट्रेड आपल्याला इथं कॅच करता आला. सिम्पल ॲनालिसिस ठेवायचं, काही जास्त करायची गरज नाही. चला, जास्त ज्ञानबाजी काही करण्यात अर्थ नाही. कोणतं ॲनालिसिस इथं परफेक्ट नसतं, प्रत्येक वेळी ती फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे जास्त शानपणा करून काही उपयोग नाही. त्यामुळे हे सगळं डिलीट करतो. भाई डिलीट का होईना, सॉरी. आपल्या हातात फक्त इथं रिस्क मॅनेजमेंट आहे, स्टॉप लॉस आहे आपला. चलो एक रिस्क लेता हूँ, 2-3 पॉइंट की रिस्क है. यार सेम ऑर्डर गिर गई. एक सेन्सेक्समध्ये स्टॉप लॉस हिट झाला. टोटली ऑप्शनचा प्रीमियम दुसरीकडे पळत होता. लाईट गेलेली त्यामुळं ते रेकॉर्ड नाही करता आलं. आपला प्रॉफिट आता फक्त 800 रुपये राहिलेला, 829 रुपये. त्यामुळं आपण आज डे क्लोज करूयात. नो लॉस नो प्रॉफिट, ब्रोकरेज जाऊन. आजचा दिवस थोडीशी ओव्हर ट्रेडिंग झाली,
सेन्सेक्सची एक्सपायर होती. या ब्रेकआउटसाठी ट्रेड घेतला पण तो सक्सेसफुल झालेला नाही. चला आता बघू शकता तुम्ही 829 रुपयाचं प्रॉफिट झाले आणि आपण त्याच्यासोबत क्लोज करूयात. बाय बाय.